नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पिस्तूल बाळगून सार्वजनिक ठिकाणी केलेल्या भाषणावरून विधानसभेत गोंधळ, विरोधकांचा सभात्याग. स्थानिक मच्छीमारांच्या व्यवसायाला संरक्षण देण्यासाठी पर्सिनेट ट्रॉलर्सना परवाना न देण्याची राज्य सरकारची घोषणा. समाजसुधारक आणि शिक्षणतज्ञ पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान. वांद्रे अपघात खटल्याला नवं वळण, अपघाताच्या वेळी आपणच गाडी चालवत असल्याची सलमान खानच्या चालकाची कबुली. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत. आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याची शक्यता. आणि आता सविस्तर वृत्त. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सार्वजनिक ठिकाणी पिस्तूल बाळगून भाषण केल्याचा मुद्दा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गाजला. यावर चर्चा करण्याची मागणी करत विरोधकांनी गदारोळ केला आणि सभात्याग केला. महाजन यांच्याकडे पिस्तूल बाळगण्याचा परवाना आहे, तेव्हा या मुद्द्यावर राजकारण करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं, असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी कळवलं आहे. स्थानिक मच्छीमारांना त्यांच्या व्यवसायासाठी संरक्षण मिळावं याकरता गुजरात सरकारच्या धर्तीवर धोरण स्वीकारून पर्सिनेट ट्रॉलर्सना यापुढे नवीन परवाना देण्यात येणार नाही, अशी ग्वाही मत्स्य व्यवसाय मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. या संदर्भातल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते. केंद्र सरकारच्या सहकार्यानं मच्छीमारांना अनुदानाअंतर्गत बोटी देण्याचा विचार असल्याचं ते म्हणाले. कोकणात काही गावांमध्ये गौण खनिज उत्खननावर घातलेली बंदी उठवण्यासाठीची कारवाई सुरू असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं सरकारनं उचललेल्या पावलांचा सकारात्मक परिणाम लवकरच पाहायला मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत दिली. आमचं सरकार सत्तेत आल्यापासून गुन्हेगारी कमी झाली असून अपराध सिद्धतेचं प्रमाण वाढल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महिलांवरच्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी धर्माधिकारी समितीनं सुचवलेल्या शिफारशींवर त्वरित कार्यवाही करण्याची ग्वाही त्यांनी दिली. मातामृत्यू तसंच बालमृत्यू रोखण्यासाठी सरकारला अद्याप अपेक्षित यश मिळालं नसल्याचं मान्य करत हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार विविध उपाय करत असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत दिली, असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. कुपोषण कमी करण्यासाठी मेळघाटात राबवण्यात आलेली पद्धत वाडा, मोखाडा, पालघर, डहाणू, नंदुरबार आणि अक्कलकुवा इथंही राबवण्यात येईल, असंही ते म्हणाले. थोर शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसेनानी पंडित मदन मोहन मालवीय यांना आज मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आज एका दिमागदार सोहळ्यात भारतरत्न आणि पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मालवीय यांच्या कुटुंबियांकडे भारतरत्न पुरस्कार सुपूर्द केला. राष्ट्रपतींनी आज ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल आणि आध्यात्मिक गुरु स्वामी रामभद्राचार्य यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. स्वपन दासगुप्ता, हरीश साळवे, एन गोपालस्वामी, रजत शर्मा यांच्यासह अमेरिकेच्या मेलिंदा गेट्स, डेव्हिड फ्राउले, जपानच्या साईचिरो मिसुमी यांच्यासह अन्य मान्यवरांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, हॉकीपटू सरदार सिंग, गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा, गीतकार प्रसून जोशी, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, साहित्यिक अशोक गुलाटी, ज्ञान चतुर्वेदी यांच्यासह अन्य मान्यवरांना राष्ट्रपतींनी पद्मश्री पुरस्कार प्रदान करून सन्मानित केलं. या सोहळ्याला उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री तसंच पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे कुटुंबीय उपस्थित होते. स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ञ आणि बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांना आज मरणोत्तर भारतरत्न या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यांचं जीवनचरित्र आणि कारकिर्दीचा हा आढावा. कथावाचक ते शिक्षक, शिक्षक ते वकील, वकील ते पत्रकार, पत्रकार ते वक्ता, वक्त्यानंतर राजनेता आणि त्यानंतर समाज सुधारक. ही वाटचाल आहे देशसेवेसाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या पंडित मदन मोहन मालवीय यांची. 25 डिसेंबर 1861 रोजी अलाहाबाद इथे जन्मलेल्या पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोलकाता विद्यापीठातून BAचं शिक्षण घेतलं आणि 1893 साली त्यांनी वकिलीची परीक्षा दिली.
आपली विद्वत्ता, शालीनता आणि विनम्रतेच्या जोरावर पंडितजी अल्पावधीतच जनसामान्यांचे नायक बनले. स्वातंत्र्य चळवळीत झालेल्या चौरी-चौरा कांडातल्या आरोपींना फाशीच्या शिक्षेतून वाचवणं हे त्यांच्या वकिलीच्या क्षेत्रातलं सर्वात मोठं यश ठरलं. देशसेवेसोबतच नवयुवकांचं चारित्र्य आणि भारतीय संस्कृतीचं जतन करण्याच्या उद्देशानं मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली, जे आजही आशिया खंडातलं सर्वात मोठं निवासी विद्यापीठ म्हणून नावाजलं जातं. देशातली जनता सुशिक्षित असेल तर राष्ट्राची प्रगती शक्य आहे, असं त्यांचं मत होतं. पंडित मालवीय यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत अनेकदा तुरुंगवास भोगला. काँग्रेसच्या स्थापनेपासून आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत मालवीय यांनी देशात स्वराज्य आणण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. ते 4 वेळा काँग्रेसचे अध्यक्षही होते. त्यांनी इंग्रजांच्या राजवटीविरोधात प्रखर लढा दिला. हिंदुस्थान सारख्या काही वृत्तपत्रांचं संपादन करत पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली. देशसेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या मालवीय यांचं 12 नोव्हेंबर 1946 रोजी वयाच्या 85व्या वर्षी बनारस इथं निधन झालं. ईश्वर भक्ती आणि देशभक्ती हे मालवीय यांच्या आयुष्यातले मूलमंत्र होते. भारत मातेच्या या सुपुत्राला आज भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान बहाल करून सरकारनं त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञताच व्यक्त केली आहे. आणि यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. जम्मू काश्मीरमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जम्मू काश्मीर सरकारनं 235 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. खोऱ्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या तुफानी पावसामुळे झेलमसह अनेक नदी नाल्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. झेलमनं धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलं असून अनेक घरांचं नुकसान झालं आहे. पूरपरिस्थितीत लोकांना मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची 6 पथकं अन्य मदत संस्थांबरोबर सहभागी झाली आहेत. अनेक शहरांमधल्या सखल भागात पाणी साचलं असून वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पाण्याचा निचरा करण्यात अडचणी येत आहेत. राज्य सरकारतर्फे मदत कार्य वेगानं सुरू झालं असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक पूर परिस्थितीमुळे बंद आहे. पुलवामा, कुपवाडा, बारामुल्लासह 7 जिल्ह्यांमध्ये येत्या 5-6 दिवसात मुसळधार पाऊस आणि हिमस्खलनाचा इशारा हवामान विभागानं दिला असल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे. मुंबईत वांद्रे इथं झालेल्या हिट अँड रन अपघात प्रकरणातला आरोपी अभिनेता सलमान खानच्या वाहन चालकानं आज सत्र न्यायालयात साक्ष नोंदवली. या अपघाताच्या वेळी आपणच गाडी चालवत असल्याची कबुली आज वाहन चालक अशोक कुमार सिंग यांनी दिली. या साक्षीमुळे 12 वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याला वेगळं वळण लागलं आहे. गाडी चालवत असताना कारचा टायर फुटल्यानं गाडी डावीकडे गेली आणि हा अपघात झाला अशी माहिती सिंग यानं न्यायालयात दिली. यावेळी सलमान खान बाजूच्या सीटवर बसला असल्याचे त्यानं सांगितलं. फिर्यादी पक्षाचे साक्षी पुरावे पूर्ण झाल्यानंतर आता बचाव पक्षाचे साक्षी पुरावे न्यायालयात सुरू आहेत. या प्रकरणातली अंतिम सुनावणी 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 2002 साली झालेल्या अपघातात 1 जण ठार तर 4 जण जखमी झाले होते. या प्रकरणी सलमान खान विरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू आहे. मात्र सलमान खाननं दिलेल्या जबाबात त्याच्यावरचे सगळे आरोप फेटाळले आहेत. महात्मा गांधी यांच्या वधामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या भिवंडी इथल्या प्रचारसभेत केलं होतं. त्यासंबंधी त्यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. या खटल्याच्या सुनावणीला आज राहुल गांधी बाहेरगावी असल्यानं उपस्थित राहू शकत नाहीत असं त्यांच्या वकिलानं न्यायालयात सांगितलं. आता ही सुनावणी येत्या 8 मे रोजी होणार आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भिवंडी शहराचे कार्यवाह राजेश कुंटे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हा खटला रद्द व्हावा म्हणून राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण भिवंडी न्यायालयाच्या निर्णयात आपण हस्तक्षेप करणार नाही असं सांगत उच्च न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावली. आता त्यांना 8 मे रोजी सुनावणीला हजर राहावं लागेल असे संकेत मिळत आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज 517 अंकांच्या विक्रमी वाढीनंतर 27,975 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 150 अंकांनी वधारून 8,492 अंकांवर बंद झाला. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि आशियाई बाजारातल्या मजबूत स्थितीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच मुंबई शेअर बाजारात तेजी होती.
वाहन उद्योग, दैनंदिन वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू, दूरसंवाद आणि बँकिंग क्षेत्रातले समभाग आज तेजीत होते. चलन बाजारात आज महिनाअखेर असल्यामुळे आयातदारांनी डॉलर्सची मागणी केली, त्यामुळे रुपया 26 पैशांनी घसरून प्रति डॉलर 62 रुपये 67 पैशांवर बंद झाला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं राज्यव्यापी महाअधिवेशन येत्या 5 एप्रिलला दुपारी 3 वाजता मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आलं आहे. पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. समाजातल्या सगळ्या घटकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पक्षाचा नवा सामाजिक आणि आर्थिक कृती कार्यक्रम या अधिवेशनात जाहीर करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. केवळ दलितांच्या प्रश्नांवर आंदोलन करणारा पक्ष ही प्रतिमा बदलून हा पक्ष सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सामावून घेणारा पक्ष आहे अशी प्रतिमा तयार करण्याच्या दृष्टीनं या अधिवेशनात विशेष प्रयत्न करण्यात येतील असं आठवले म्हणाले. नाशिक शहर, मनमाड, इगतपुरी, देवळा या तालुक्यांच्या अनेक भागांमध्ये काल संध्याकाळी वादळी वारे तसंच विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाण्याचे तळ साचून वाहन चालकांची तारांबळ उडाली. वीज पुरवठा खंडित होऊन जनजीवन विस्कळीत झालं. आधीच गारपिटीनं हवालदिल झालेला द्राक्ष उत्पादक अधिक हवालदिल झाला. जोरदार पावसामुळे द्राक्षबागा उद्ध्वस्त, द्राक्षमणी जमिनीवर पडून मातीमोल झाल्याचं चित्र शेतातून दिसत आहे. ऐन काढणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. आणि आता हवामान वृत्त. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे. तसंच विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. सर्वात जास्त तापमान ब्रह्मपुरी इथं 42 अंश सेल्सिअस तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वर इथं 18.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 23, नागपूर 31 आणि 23, पुणे 35 आणि 20, औरंगाबाद 35-22, नाशिक 35-18, कोल्हापूर 33-23, रत्नागिरी 33-25, सोलापूर 37-25 आणि अमरावती कमाल 31 आणि किमान 21 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पिस्तूल बाळगून सार्वजनिक ठिकाणी केलेल्या भाषणावरून विधानसभेत गोंधळ, विरोधकांचा सभात्याग. स्थानिक मच्छीमारांच्या व्यवसायाला संरक्षण देण्यासाठी पर्सिनेट ट्रॉलर्सना नवा परवाना न देण्याची राज्य सरकारची घोषणा. समाजसुधारक आणि शिक्षणतज्ञ पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान. वांद्रे अपघात खटल्याला नवं वळण, अपघाताच्या वेळी आपणच गाडी चालवत असल्याची सलमान खानच्या चालकाची कबुली. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत. आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. बॅडमिंटन विश्वात महिला बॅडमिंटनपटूंच्या जागतिक क्रमवारीत सायना नेहवालनं अव्वल स्थान मिळवलं आहे. प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या इंडिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपदही यंदा सायनानं पटकावलं आहे. सायनाच्या कारकिर्दीविषयी तसंच बॅडमिंटन खेळाविषयी अधिक माहिती देण्यासाठी बॅडमिंटनपटू रेखा सोमयाजी यांना आज 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.